हाय मंडळी, आज आपण चाललेलो आहे आपले जे कलाकार आहेत त्यांची मुलाखत घेण्यासाठी. तर आज बघत आहात तर माझं हे घर आहे आणि घरापासून आज ज्या आपण कलाकाराची मुलाखत घेणार आहे ते आपल्यापासून 8 किलोमीटर म्हणजे जीवरला राहतात व त्यांनी आपल्या 108 भागामध्ये काम केलेलं आहे. तर चला आता मी माझी गाडी काढतो आणि आपण जाऊया. चला. बाहर बन के जाऊंगा मैं तेरी. नमस्कार मंडळी. तुकाराम. नमस्कार. नमस्कार.
तर आपण आज तुम्हाला सांगितलं होतं की आपण 108 भागामध्ये ज्या कलाकारांनी काम केलंय, कलाकारांचं नाव आहे त्र्यंबक भाऊ शिंदे. तर त्यांनी आपल्या एअरपाट वेब सिरीज मध्ये 108 भागामध्ये काम केलेलं आहे. तर त्यांना विचारू, तुमचं नाव व तुमचा परिचय आधी सांगा तुम्ही. त्र्यंबक साहेब नमस्कार. त्र्यंबक साहेबराव शिंदे, राहणार जीव. तुमचे वय किती? माझं वय 44. त्यांचं वय 44 आहे आणि आपण बघत असाल की ते एका हाताने व पायाने अपंग आहेत, पण जगण्याची जिद्द आणि करण्याची धडपड त्याला माझ्याकडून आणि माझ्या एडपाट टीमकडून सलाम आहे. कारण त्यांनी सुद्धा एका भागामध्ये असे उत्कृष्ट असे काम केलेले आहे. तर आपण त्यांचे कुटुंब, त्यांचं राहणीमान, त्यांची जी परिस्थिती आहे, हे सगळं आज आपण आपल्या भागामध्ये धावणार आहे. तर चला आपण आता त्यांच्या घरी, त्यांच्या फॅमिलीशी आपण ओळख करून घेऊ. तर चला आपण आता त्यांच्याबरोबर जाऊया. नमस्कार मंडळी. आज आपण तुम्हाला मी घरी सांगितलंच की आज आपल्या 108 भागामध्ये ज्या व्यक्तीने काम केलं, ज्या कलाकारांनी काम केले, त्या कलाकाराविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम मी त्यांना तुमचं सगळं नाव व परिचय, तुम्हाला मुलं किती, मुली किती, तुमच्या समजा फॅमिलीचं नाव काय, हे सर्व प्रेक्षकांना सांगा. माझं नाव त्र्यंबक साहेबराव शिंदे, राहणार जीव. मला 2 मुली आहेत आणि 1 मुलगा आहे. मुलाचं शिक्षण किती झालंय? मुलाचं शिक्षण 7वी झाले. 7वी झाली का? हा. बरं, अभिनयामध्ये तर आम्ही बघितलं की तुम्ही शॉर्ट फिल्मला काम केले आहेत आणि आपल्या वेब सिरीज मध्ये सुद्धा खूप छान पद्धतीने काम केलेले आहे. सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो की तुम्ही चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. तर तुम्ही फॅमिली असेल त्यांना सुद्धा बोलू शकता. त्यांचं नाव, परिचय तुम्ही सांगा. शालन इकडे ये. नमस्कार मावशी. नमस्कार. तर तुमच्या काकाला आम्ही वेब सिरीज 108 भागामध्ये घेतलं, तर तुम्हाला काकांनी सांगितलं असेल, तर तुम्हाला काय वाटतं त्याच्याविषयी? लय भारी. लय भारी का? बरं, तुमचं माहेर कुठलं? देवदैठण का? बर. आता काकांना बी मी सांगितलं आणि तुम्हाला सुद्धा मी सांगणार आहे की थोड्या दिवसात आम्ही एक लघुपट करणार आहे. त्या लघुपटामध्ये तुमच्या दोघांना सुद्धा मी घेणार आहे. तर तुम्हाला काम करता जमेल का? कुठलं? नाही, मी एक शॉर्ट फिल्म काढणार. हो, तुमचं बघितलं की तुम्हाला दिसण्यामध्ये सुद्धा खूप प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही हे जे करता, स्वयंपाक करणे, ही काही सोपी गोष्ट नाही, पण एवढे हिमतीनं तरी पण मी आपली चापत रापत करते. तर त्यासाठी माझ्याकडून, माझ्या पूर्ण टीम कडून तुमच्या ह्या सर्व गोष्टीला सलाम.
की अशी गोष्ट करणे हे खूप धाडसाचं काम आहे. काकाचं सुद्धा काम बघितलं की दोन्ही पायाने हाताने व पायाने अपंग असताना त्यांनी मला सांगितलं की मुलींची लग्न केली आणि हा, बरोबर आहे की. जावाई सुद्धा खूप छान काम करतात त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये. बरोबर तर आहे की. त्यांच्याविषयी तुम्ही सांगू शकता का हा, जावाई कसं केलं, लग्न सांगू कसं शकते की. जमवलं? हा. तुमच्या 2 मुलींची नावं सांगा. हा, सांग. सांगा सर. सविता विशाल काळे, त्यांना कुठे दिले? देशमुखवाडीत. देशमुखवाडीत का? हा. बरं बरं बरं. त्यांचे मला काय करतात? फर्निचरचं काम करतात. बरं बरं वा वा छान छान. आणि दुसऱ्या मुलीला? सारिका समाधान जाधव, समाधान जाधव. हा. ते कुठले? ज्योतिबाची वाडी. ज्योतिबाची वाडे का? ते काय करतात? ती शेतीच करतात. बरं बरं. तुम्हाला काय शेती वगैरे? आम्हाला नाही शेती. किती वेळ? तुम्ही बोल ना. शेती नाही का तुम्हाला? बोलता येईल. हा. बरं बरं. आणि तुमचा जो संघर्ष आहे जीवनाचा हा. तो खूप छान पद्धतीने चालू आहे. हा. आणि तुमचा संघर्ष आज कुठेतरी हा. एक चांगलं कुटुंब म्हणून जगत आहे. बरोबर. आणि तुमचा मुलगा हा. त्याचं नाव तुम्ही काय सांगितलं? दत्ता. दत्ता. तर काका आता आपण बघितलं 108 भाग आपला झाला. त्यात तुम्ही उत्कृष्ट पद्धतीने काम केलं. तर तुम्हाला त्या कामाबद्दल तुमच्याकडून जे आम्ही काम करून घेतलं किंवा तुम्ही ते काम केलं तर तुम्हाला तो अनुभव कसा आला? आणि वेब सिरीज आपला भाग बघितल्यानंतर तुमच्या नातेवाईक किंवा गावातील लोकांची प्रतिक्रिया कशी आली हे आम्हाला थोडक्यात सांगा. तुम्हाला सांगतो पती हे झाले ना, आमचे नातेवाईक सुद्धा लय खुश झाले. बरं बरं. हा, नातेवाईक खुश झाले. आम्ही कारण त्यांना वाटायला लागलं ना चांगले चांगल्यांना कुणी घेत नाही, पण हे अपंग आहेत म्हणून ह्यांना माया दया आली, ह्यांचं पण आपल्यामुळं काहीतरी भलं व्हावं म्हणून ह्यांनी आपल्याला घेतले. नाही नाही तुम्ही म्हणताय ते मावशी बरोबर आहे. आता मी स्वतः डायरेक्टर असल्यामुळे मला खूप 8 दिवसातून 400-500 प्रोफाईल मला फोटो येतात हा. की आम्हाला घ्या आम्हाला घ्या. हा. पण मी तुम्हाला सांगतो की मी असं कॅरेक्टर ज्या मालिकेमध्ये घेतो हा. ते असं अचानक मला आवडलं तर मी तसं कॅरेक्टर घेतो. जसं तुम्हाला एक सांगतो की गेल्या 10 दिवसामध्ये हा. मी करमाळ्याला गेलतो. आमचे सहकारी कलाकार बापू मोरे आणि मी हा. आम्ही करमाळ्याला गेलतो. माझी गाडी करमाळ्याच्या ठिकाणी बंद पडली. हा. तर तिथं त्या गॅरेजवर गेल्यानंतर गाडी लावली आणि तिथे एक लहान मुलगा होता. हा. तो मला खूप आवडला आणि मी प्रेक्षकांना सांगू इच्छितोय की आमचे कलाकार आहेत ते बापू मोरे, त्यांना मी सांगितलं की बाबा ह्या कलाकाराला विचारा. तर त्या कलाकाराने मला सांगितलं की मोरे साहेबांनी त्यांना विचारलं की बाबा काम करतो का, तर तो नको बोलला. नंतर मग मी त्याला जवळ बोलवलं, माझ्या मालिका धावली, मी जी शॉर्ट फिल्म काढला मला 13 पुरस्कार मिळाले त्याची यादी धावली आणि ते धावल्यानंतर त्याला आवडलं, त्याने वडिलांना बोलून घेतलं. हा. तर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. जो ज्याच्या नशिबात असतात ते 100% मिळतं. बरोबर आहे. तर बाकी अजून तुम्हाला काय सांगायचं आहे बाबा? शॉर्ट फिल्म काढायचं आहे तर तुम्हाला रोल करताना कसं वाटेल? चांगलं वाटेल. ओके मावशी तुम्हाला काय सांगायचं? हा, आम्हाला पण छान वाटतंय. बरं बरं ओके. तर मंडळी कट करा. आता मुलगा कधी येतो बघा मग त्याला घेऊन. तर मंडळी आपण आता मला आता एक पुढच्या शूटला जायचं आहे. तर मी अनेक एकदा तुम्हाला विचारतो की बाबा आपण जो शॉर्ट फिल्म करणार आहे हा. त्या शॉर्ट फिल्म मध्ये तुम्हाला चांगली तगडी तयारी करावी लागेल. हा. कारण मी जो शॉर्ट फिल्म करणार आहे हा. त्या शॉर्ट फिल्म मध्ये मेन भूमिका हिरो आणि हिरोईनची भूमिका तुमच्या दोघाला देणार आहे. म्हणजे तुमच्यावर शॉर्ट फिल्म मी काढणार आहे. हा. तर तुम्हाला मी जेव्हा विश्वास दावलाय त्या विश्वासावर उतरावं लागेल. हा. तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. हा. हा. कारण माझ्या डायरेक्टर या नात्याने मला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की मावशी भूमिका खूप सुंदर करते हा. पण काका अजून घाबरतात बोलताना, जरा थोडं त्यांच्याकडून होते. तर आपल्याला प्रेक्षकांना सांगा येईल की बाबा आपल्याला काकाकडून स्ट्रगल करता येईल. मग सध्याला माझी एक वेब सिरीज चालू आहे आपली येडपाट. त्याच्यानंतर मी थोड्या दिवसामध्ये तुम्हाला मी डायलॉग डिलिव्हरी देईन. हा. त्यानुसार तुम्ही त्या गोष्टी प्रॅक्टिस करा. मी आठवड्यातून 1-2 वेळा येईन आणि तुमची प्रॅक्टिस घेईन. हा. कारण कसं आहे आम्ही जी शॉर्ट फिल्म करतो ते खूप जबरदस्त करतो. कारण मला बी इंटरनॅशनलचे पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामुळे आपल्याला शॉर्ट फिल्म करायची असेल तर एक तगडी शॉर्ट फिल्म करावं लागेल. हा. आणि त्यामुळं आपल्याला त्याची वर्कशॉप घ्यावं लागेल, त्याच्यावर अभ्यास करावा लागेल व पुढील काही दिवसामध्ये आपण तो शॉर्ट फिल्म काढू. तर तुमच्या दोघांचं जे काम करता हा. तुम्ही काका जे काम करून जे तुम्ही आता घर सांभाळता, मुलींची लग्न केली, सर्व गोष्टी केल्या त्याबद्दल
माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आयुष्यामध्ये अशीच प्रगती करत जावा. आणि मावशी तुमचे सुद्धा आभार मानतो की तुम्ही सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीने जे सपोर्ट करता ते खूप आनंददायक आहे, खूप जबरदस्त आहे. कारण बैलगाडी जर चलत असेल तर ती एका चाकाने चलत नाही, त्याला दुसऱ्या चाकाची गरज आहे. जसं आपण म्हणतो की बाबा एक कुणी लागती त्याशिवाय गाडी पुढे जात नाही, तसं तुमच्या दोघांचं सुद्धा खूप खूप आभार. आणि पुढील आमचं सध्या तुम्ही आम्हाला सिटिंग मध्ये घेतल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि पुढील साठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.